तो भाजीपाला भेटतो तो टाकावा की न टाकावा याच्याबद्दल काय सांगाल? बघा. साधारण तुम्ही आता ते 1 दिवसाचं पिल्लू विकताय, ते हं. साधारण काय प्राइसने विकताय? एक आता ती खुडूक पकडत नाही. बरोबर. कारण आता ती खुडूक पकडल्यानंतर ते खुडूक घालवण्यासाठी तुम्ही काय करता? अ, तुम्ही बघू हे शकता. बघा, म्हणजे हे आता नुकतीच बाहेर आलेली हो. पिल्लं. गावठी म्हटल्यानंतर ह्यांना लसीकरण करणे गरजेचं आहे का? अ, फ्रेंड्स, मी विरेशला बघतो युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो पालघरला द्विज फार्मवरती. जर तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला गावरान कुक्कुटपालन कसं करावे ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. जर असेच फार्मिंग करायचे या कुक्कुटपालनची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव कसं? माझं नाव उमेश पाटील. आपला फार्म हा जर तुम्ही अहमदाबाद हायवेने येत असाल हां. तर मनोर म्हणजे जो मस्तान नाका हायवेपासून 10 किलोमीटर आतमध्ये एक विक्रमगड तालुका आहे आमचा पालघर जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये केव हे गाव आहे. तर त्या छोट्याशा गावामध्ये आपला हा फार्म आहे. फार्म आहे. ओके. सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तो हं. म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. हां. त्याचबरोबर मी 2 वर्ष फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा सुद्धा केलाय. 2 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर माझं आता स्वतःचं बुटीक सुद्धा आहे मनोर या ठिकाणी, हां. आणि ते जवळपास 13 वर्ष झाली. आणि मध्येच मग हे 4 वर्षापूर्वी मी हे कुक्कुटपालन सुरू केलं. हां. ओके. आता बिझनेस म्हटल्यानंतर आता ऑलरेडी तुम्ही तुमचा व्यवसाय करताय बरोबर. आणि बिझनेस म्हटलं की हं, खूप सारे आपल्याकडे आयडिया येतात, की हा हं, बिझनेस, तो बिझनेस. हं, हं. पण हा पोल्ट्री फार्म करायचा हा निर्णय का घेतला तुम्ही? असा काही निर्णय नव्हता. ॲक्चुअली कसं झालं, की माझा जो आपण जुना फार्म जो चालू केला होता, आपला हां, आता गावामध्येच हा गावाच्या बाहेर आहे. तो हां, गावाच्या मध्ये आहे. तो 5 गुंठ्यामध्ये आपण सुरू केला होता. तर तिथे कसं आयडिया नव्हती काही. तिथे जागा होती 5 गुंठ्याची, त्याला कंपाऊंड टाकलं होतं, हां. आणि YouTubeवर बघून एक आपण हॅचिंग मशीन बनवली होती, जवळपास 70 अंड्यांची. तर त्याच्यामध्ये आपण अशीच आजूबाजूच्या घरातून अंडी गोळा करून त्याच्यामध्ये टाकली होती, हां. आणि त्यापासून पहिल्या त्याच्यामध्ये 43 पिल्लं निघाली होती. तर तेव्हापासून आपण सुरुवात केली, आणि त्याच वेळेस आपण काय केलं, की 8 कोंबड्यापासून आपण सुरुवात केली होती, आणि ती अंडी अशापासून आपण सुरुवात झाली. अशी आवड काय नव्हती, शेड नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे खूप असं जुना जर माझं कसं स्वतःचं चॅनल सुद्धा आहे द्वित फार्म म्हणून. तर त्या चॅनलवर आपण जुन्या फार्मपासून या नव्या फार्मपर्यंत पूर्ण प्रवास हा आपण दाखवलेला आहे. आता तुम्ही पोल्ट्री फार्म करताय, हा हं. साधारण किती वर्षापासून आता करताय? म्हणजे आता मला 4 वर्ष कंप्लीट झाली. म्हणजे 4 वर्ष होऊन गेली मला. ओके, आणि सध्याच्या कंडिशनला आपल्याकडे जवळपास 300 कोंबड्या आहेत, ओके. आणि पिल्लं आहेत. जवळपास आपल्याकडे आता स्वतःची हॅचिंग मशीन आहे. आपण परवाच्या दिवशीच 1800 अंड्यांची ही मशीन ही आपण बाय केली. याच्या आधी आपण कोंबड्या नॅचरल पद्धतीने आणि इन्क्युबेटर ह्या दोन्ही पद्धतीने आपण पिल्लं काढतो. ओके. आता तुम्ही जो स्टार्टिंग केला बिझनेस हं. हा प्युअर गावरान कोंबड्यापासूनच हो. केलाय? कसं आहे, माझा ऑलरेडी बिझनेस आहे, हां. आणि आपल्या प्युअर गावठीचं करण्याचं कारण माझं कसं आहे, की ह्याला म्हणजे ती स्वतःच पिल्लं सांभाळणार. हं. त्याच्यामुळं माझ्या मागे जास्त व्याप नाहीये त्या गोष्टीचा. तर ह्यासाठी मी प्युअर गावरानचा विचार केला. कारण जर दुसऱ्या कोंबड्या आपण समजा क्रॉस कुठल्याही कोंबड्या ठेवल्या, हं. तर मला अंड्याचा बिझनेस करायचा नव्हता. मला भविष्यामध्ये पिल्लं विक्रीचाच बिझनेस करायचा होता. तर 4 वर्षापासून आपण फक्त सेटअप पूर्ण शिकत गेलो. भरपूर लॉसेस आले. त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही करणार असाल तर ट्रेनिंग घेऊनच करा. कारण कुक्कुटपालन जेवढं वाटतं तेवढं सोपी गोष्ट नाहीये. कारण भरपूर अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. लोकं काय करतायत, की पक्षी घेतायत आणि लगेच सुरुवात करतात. त्यांना पक्ष्याला ब्रूडिंग लागते, त्याच्यानंतर खाद्य नियोजन, ते मेडिसिन नियोजन, आणि भविष्यामध्ये फीडचं नियोजन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर यासाठी मित्रांनो, तुम्ही जर सुरुवात करत असाल तर तुम्ही आधी प्रशिक्षण घ्या, माहिती घ्या. जर कुठे प्रशिक्षण घ्यायचं नसेल तर तुम्ही 4-5 फार्म व्हिजिट करा. त्याच्यानंतरच तुम्ही निर्णय घ्या. विचारायचं म्हटलं, की आता साधारण आता तुमच्याकडे 300 कोंबड्या आहेत. हं. आता नाही म्हटलं तर दिवसात तुमचं फीडिंगचं कसं काय? म्हणजे नियोजन कसं आहे फीडिंगचं? तुम्ही आता इकडे बघत असाल तर आपला हा पूर्ण असा फ्री रेंज एरिया आहे, आणि तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये बघा, हे आपण नेपियर लावलंय. हे नेपियर आहे, आणि तुम्ही त्याची कंडिशन बघू शकता, की कशा पद्धतीने त्यांची खाऊन टाकलेले. हां. त्याचबरोबर इकडे आपण सुबाबूळ लावले. इकडे तुम्ही सुबाबूळ बघत असाल तर सुबाबूळ पण खूप आवडीने कोंबड्या खातात. म्हणजे समजा आपण पिल्लांना वगैरे कोंबड्यांना टाकलं तर कोंबड्या हां. अशा धावत येतायत. ओके, पण आता कसं आहे, इकडे बघत असाल तर भरपूर असं ग्रीन फोल्डर आहे. ओके. त्याचबरोबर आपण शेवगा लावलाय, पपई लावल्यात, केळी लावल्यात, हादगा लावलेला आहे, आणि आपल्याकडे अजोला सुद्धा आहे. त्याच्यामुळं फीडिंगचा आपल्याला जास्त हे नाहीये. म्हणजे सांगायचं झालंच तर एखादी एक कोंबडी साधारण जी अंडं देणारी कोंबडी ती 90 ग्रॅम
किंवा मग त्यापेक्षा जास्त ही फीड खाते. तर त्याच्यामध्ये आपण ग्रीन फोल्डरमध्ये बरेच लोक 70% देतात, पण आपण 70% देत नाही. जेवढं आता तुम्ही बघाल असाल तर आम्ही भरपूर असं फीड ठेवून देतो, त्यांना जेवढं खायचं तेवढं खातात. बघ, एक सांगायचं झालं तर कोंबडीला ग्रीन फोल्डर खायचं आहे तर ती बरोबर जाऊन ती खाणार, जरी इकडे तुम्ही फीड ठेवलं तरीही. तर त्याच्यामुळे कसं आहे की जर तुम्ही अंड्यासाठी, आता मी सांगायचं झालं तर मी पिल्ल विक्रीचं काम करतोय आणि मी फक्त ग्रीन फोल्डरवर अंडी घेणार आणि ती पिल्ल विकणार, तर ती भविष्यामध्ये पिल्लाची क्वालिटी चांगली नाही येणार. त्याच्यासाठी कसं आहे की आम्ही प्रॉपर वॅक्सिनेशन, मी R2B हे वॅक्सिनेशन प्रत्येक 40 दिवसांनी 45 दिवसांनी हे करत असतो. त्याचबरोबर चांगलं लेअरचं फीड हे मी स्वतःच बनवतो. इकडे आपल्याकडे फॉर्म्युला वगैरे आहे, प्रीमिक्स वगैरे आहे, हे वापरून मी फीड बनवतो आणि तेच कोंबड्यांना देतो. जेणेकरून कसं असतं की लेअर फीड वापरलं तर अंड्याची साईज चांगली येते आणि अंड्याची साईज चांगली येते तर पिल्लू चांगलं निघतं आणि पिल्लू चांगलं निघलं तर ते भविष्यामध्ये जाऊन त्याची म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढ होते. जसं म्हटलं की आता तुमच्याकडे एवढा म्हणजे गावरान कोंबड्या आहेत, तर त्यांचं अंड्याचं नियोजन वगैरे कसं करता तुम्ही? अंडी कसं आहे की आपण लेअर फीड देतो. तर हे आता समजा आपल्याकडे अंड्यावरचे 250 असतील तरी 40-50चा ॲव्हरेज येतोय सध्या. कारण कसं आहे हीट जास्त आहे आणि प्रत्येक ठिकाणी हीटमुळं अंड्याचा रेशो कमी होतो. तर आपण अंडी ही रोज दुपारी 12 वाजता ते 3च्या दरम्यानच उचलतो. कारण बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येतं, तुम्ही व्हिडिओ करताय तुम्हाला माहितच असेल की बरेच कोंबड्या ह्या अंडी स्वतःच पितात. तर याचं कारण असतं मित्रांनो की कसं आहे की टायमावर अंडी न उचलणं, म्हणजे जर तुम्ही 2-3 टायमिंगला अंडी उचलली तर हा प्रकार खूप असा कमी होऊन जातो. तर आपण 2 टाइमला उचलतो आणि 6 दिवसानंतर आपण हॅचिंगला लावतो. मग कोंबड्या असू दे किंवा मग इन्क्युबेटर असू दे. ओके, म्हणजे कमीत कमी हे 6 दिवसाचं अंड पाहिजे म्हणजे तुम्हाला हॅचिंग मशीनमध्ये टाकायचं आहे तर? कसं माहितीये का, जर तुम्ही 3 ते 4 दिवसाचं लावलं तर खूप चांगला रिझल्ट येतो. पण आता कसं आहे की समजा मला ऑर्डर आहे 300 पक्ष्यांची, तर मला 6 दिवसामध्ये 300 अंडी तयार होत आहेत, तर त्यातून कमीत कमी 200-250 तरी आपल्याला पिल्लू निघणार आहेत. तर या हिशोबाने आपण 300चा अंडी लावतो. ओके. मग तुम्ही ह्यांचं अंड जे घालताय त्याचं नियोजन कसं केलं? म्हणजे त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली तुम्ही? त्यांच्यासाठी आपण तुम्हाला मी शेडमध्ये दाखवतो की कशा पद्धतीने आपण नियोजन केलंय ते. ठीक आहे. आतमध्ये त्यांची शेड आहे, इकडेच त्यांची हॅचिंग मशीन सुद्धा आहे. आपण त्याच्याविषयी नंतर बोलू. पण आता आपण त्यांच्या आतमध्ये शेडमध्ये जाऊया आणि त्यांच्या शेडमध्ये नियोजन कसं असं आहे आणि ते किती पिल्लांसाठी, किती कोंबड्यांसाठी, किती बाय कितीची शेड आवश्यक असते, आपण त्याच्याबद्दल आतमध्ये जाऊन माहिती. साधारण आता तुमची शेड आहे ती किती बाय कितीची आहे? ही शेड आपली 40 बाय 15ची आहे आणि जवळपास तिला 2 लाख रुपये खर्च आला होता. म्हणजे याच्यामध्ये ब्रूडर्स आहेत, ते बाजूला ब्रूडर्स मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने. त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपण हे काय केलंय की इथे लोखंडाचे हे पाईप टाकलेत. हे पाईप टाकले स्क्वेअर पाईप. तर हे पाईप टाकल्याने काय होतं की याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये घाण तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणजे इथे आता हे बांबू आहे, तर बांबू तुम्हाला भरपूर अशी घाण दिसते, तशी ह्याच्यावर तुम्हाला घाण दिसत नाहीये. दुसरी गोष्ट काय करतो मी की 1 इंचाचा पाईप घेतो. 1 इंचाचा पाईप घेतल्यानंतर मी पूर्ण असं फिरून टाकतो, म्हणजे ही जी घाण आहे ती पूर्ण निघून जाते. त्याच पद्धतीने आपण याच्यावर करू शकत नाही. तर हे बांबू आहेत, हे मी टेम्पोररी टाकलेत, पण हे मी आता बांबू काढून त्या ठिकाणी फक्त हे स्क्वेअर पाईप टाकणार आहे. ह्याचं नियोजन मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे मला ह्याच्यामध्ये डिफरन्स बघायचा होता की कुठला चांगला येतोय, तर मला पाईपचा खूप चांगला रिझल्ट आला. साधारण ह्या फार्म मध्ये साधारण किती कोंबड्या राहू शकतात? टोटल बघायला गेलं तर 600 स्क्वेअर फीटचं आहे आणि एका कोंबडीला रात्री बसण्यासाठी 1 ते 2 स्क्वेअर फीटची जागा लागते. तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर केलात, तर ह्या पद्धतीने स्टेप बाय म्हणजे एकाच फुटामध्ये तुमच्या 3 ते 4 कोंबड्या बसतायत. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 1000-1500 कोंबड्याही ठेवू शकता. फक्त आपल्याला ह्या पद्धतीने मचान करावे लागतील प्रॉपर असे. तर एका फुटामध्ये आता बघायला गेलं तर 4 कोंबड्या बसतायत एकावर एक. त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. पण साधारण जर बघायला गेलं तर 600 स्क्वेअर फीट मध्ये 600च कोंबड्या राहतील. ओके. आता साधारण तुमच्याकडे जर अंड्या देणाऱ्या कोंबड्या म्हटलं तर साधारण किती आहेत? टोटल 250च्या आसपास आहे. ओके. मग त्यांचं अंडी घालायचं नियोजन कसं? अंडी घालण्यासाठी आपण ह्या पद्धतीने टब, आता तुम्ही बघत असाल ह्या पूर्ण आपल्या फूड कोंबड्या आहेत आणि हे बघा ह्या पूर्ण अग्रेसिव्ह अशा, आणि याच्यामध्ये तुम्ही आता बघत असाल तर याच्यामध्ये अंडी दिलेले आहेत. काही कोंबड्या इथे येऊन अंडी देत आहेत. या पद्धतीने पूर्ण असे टब लावलेत आणि जुगाडू पद्धतीने म्हणजे 20-25 रुपयामध्ये तेलाचे डबे येतात, सहज उपलब्ध होतात सगळीकडे. हे आता टब आपल्याला 40 रुपयांनी पडलं होतं, पण हे जर तुम्ही बघत असाल या पद्धतीने, आणि याच्यामध्ये आपण तूस वगैरे टाकलाय म्हणजे तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तो हे करू शकता. तर या पद्धतीने पूर्ण आपण हे केलंय आणि जवळपास सांगायचं झालंच तर 5 कोंबड्यांसाठी 1 डबा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, तरच अंडी प्रोडक्शन खूप चांगलं येतं.
ओके, म्हणजे जास्त डबे पण जास्त कसं माहितीये का, कमी डबे ठेवले तर कोंबड्या स्ट्रेस मध्ये येतात. एकाच डब्यामध्ये 3-3, 4-4 कोंबड्या ह्या अंडी देतात आणि मग एकमेकांना टोचा मारणं किंवा ह्या सारखे प्रकार पिसं उपसणं, तर बरोबर. याच्याने काय होतं की आपला खूप असा लॉस होतो. त्याच्यासाठी प्रत्येकाने 5 कोंबड्या 6 कोंबड्या मागे एक तेलाचा डबा ठेवणं गरजेचं. बघा, कावेरी जात ही फक्त अंडी घालण्यासाठी ओळखली जाते, तिच्यापासून ब्रीडिंग होत नाही, म्हणजे ती पिल्ल बरोबर काढत नाही. बरोबर. आता ही गावठी कोंबडी म्हटल्यानंतर आपली ती जास्तीत जास्त किती अंडी घालते? जास्तीत जास्त कसं तुमचं फीड नियोजन चांगलं असेल हा. तर 12 ते 15 अंड्यापर्यंत, किंवा मग काही कोंबड्या चांगल्या जुन्या म्हणजे असतात तर काही प्रमाण कमी असतं. पण जास्तीत जास्त 17 अंड्यापर्यंत काही ठिकाणी कोंबड्या ह्या अंडी घालतात. आता आपण जी 12 दिवस कोंबडी अंड घातल्यानंतर ती कारण गावठी म्हटल्यानंतर ती खुडूक पकडणारच, बरोबर कारण कावेरी ह्या जाती खुडूक पकडत नाही. बरोबर. कारण आता ती खुडूक पकडल्यानंतर ते खुडूक घालवण्यासाठी तुम्ही काय करता? कसं काय करायचं, एक ह्या टाईपचं टब घ्या किंवा मग बाल्टी घ्या. हा. आता ऍक्च्युली कसं आहे, युट्यूबला अॅनिमल हॅरॅसमेंट म्हणून आले, पण तुम्हाला दाखवत नाहीये, नाही तर तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो, हा. कारण मला फेस झालंय म्हणून. ओके. तर कसं आहे की कोंबडी घ्यायची, हा. कोंबडीचं फक्त डोकं हा. हे आपण बुडवायचं नाहीये, बाकी पूर्ण कोंबडी ओली करायची हा. आणि दुपारच्या वेळेसच करायची, म्हणजे 12 ते 4च्या दरम्यान करायचं, जेणेकरून काय की कोंबडीला पूर्ण थंडी लागली पाहिजे, पण बरोबर ती लगेच कव्हर पण झाली पाहिजे, सुकली पाहिजे. बरोबर नाहीतर तुम्ही सकाळी पहाटे पहाटे उठल्या लगेच डब्यातून काढली आणि हे केलं तर तसं नाही करायचं आपल्याला. बरोबर. दुपारच्या वेळेस करायचं. दुपारच्या वेळेस केल्याने काय की तिला असं 2-3 वेळा केलं तर हा. तिचा जो छातीचा भाग असतो तिकडे हीट असते, तर ती हा. हीट थंडावं करण्याचं आपण एक काम करतो. दुसरी गोष्ट आपण काय करायची की एखादा रूम तयार करायचा, हा. एखादा ब्रुडर तयार करायचा, त्याच्यामध्ये जेव्हा ज्या कोंबड्या तुमच्या खुड असतील हा. त्या 5 कोंबड्या मागे कोंबडी मागे एक कोंबडा आपल्याला सोडायचा त्याच्यामध्ये. हा. तर जर कोंबडा क्रॉस झाला तर लवकर ती खुडकण सोडते. ओके. दुसरी गोष्ट सांगायचं झालीस तर नाकामध्ये पीस घालतात. नाकामध्ये पीस घातल्याने काय होतं की कोंबडी चंचल होते, ती 17 वेळा ती नाकाला पाय मारणार, मग तिचं लक्ष हे खुडकावर राहत नाही आणि त्याच्यामुळे ती खुडपणा सोडण्याचा प्रयत्न करते. साधारण आता तुमचा हे जे गावरान कोंबड्या आहेत त्या साधारण तुम्ही किती वेळ आतमध्ये ठेवता? कसं आहे, आपण संध्याकाळी 7 वाजता सोडतो. आता थंडी आहे, तर थंडीमध्ये काय करायचं हा. की सोडण्याच्या आधी पूर्ण तुम्हाला ही भांडी पाण्याची दिसत आहेत, हा. तर ह्या पाण्याच्या भांड्यामध्ये आपल्याला कोमट पाणी म्हणजे हलकं गरम पाणी करून द्यायचं, कारण हा. सर्दी हा खूप हानिकारक असा म्हणजे याच्यामध्ये रोग आहे. तर सर्दी हा येऊ नये, कारण ऑलरेडी रात्रभर कोंबड्या ह्या थंडीमध्येच असतात आणि तुम्ही काय करता की रात्री बऱ्याच ठिकाणी फ्री रेंजमध्ये लोक फार्मिंग करतात आणि अशा वेळेस काय होतं की बाहेरची भांडीमध्ये पाणी तसंच राहतं बरोबर. आणि ते राहिल्याने काय होतं की रात्रभर थंडी असते, पाणी चिड होतं, थंड होतं. आता आपणच जर थंडीमध्ये जर सकाळी सकाळी बर्फाचं पाणी पिणार आहे तर नाही पिऊ शकत, तर त्याच पद्धतीने आपल्याला कोंबड्यांना सुद्धा द्यायचं नाहीये. तर कोंबड्यांना दिलं तर सर्दी हा प्रकार होतो. तर यासाठी तुम्ही काय करा की पाण्याची भांडी असते ती रात्री पाणी पूर्ण हे करून टाका. कोंबड्या सोडायच्या आधी आपल्याला गरम पाणी हे करायचं. आता आपण फार्म बद्दल पूर्ण माहिती जर बघितलात तुम्ही, आणि तुमचा मेन जो मोटिव्ह आहे की जो कोण फार्म करतोय त्याच्याबद्दल, त्या फार्म बद्दल, त्याला फार्म कसा करावा, कारण आपण बाहेर नंतर बघूच की तुम्ही खूप सारे बोर्ड लावला, तुम्ही प्रशिक्षण देता, संडेला तुमच्याकडे प्रशिक्षण असतं. जर कोणाला प्रशिक्षण सुद्धा पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्प्ले दिसलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर प्युअर गावरांचा पोल्ट्री फार्म सुद्धा करायचा असेल तर तुम्हाला डिस्प्लेला दिसलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल केलात तर तुम्ही आता जी कोंबड्यांची पिल्लं विकताय, तुमच्याकडे आता हॅशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्युअर गावरान अंडीच ठेवताय. तर साधारण तुम्ही जे पिल्लं विकता ती लसीकरण करून विकता की कशी विकता, त्याबद्दल काय सांगा? आपण आहे ना, पहिला 7व्या दिवशी लासोटा करतो. मी गंभोरा हा वॅक्सिनेशन करत नाहीये, कारण गंभोरचं समजा तुमच्या एकदा शेडमध्ये गंभोरा आला तर एक प्रकारचा तो म्हणजे अटॅक गंभोरो करणार, पण तुम्हाला वाटणार की CRD झाला, इकोलाई झाला, ह्या पद्धतीने तुम्हाला माहितीच नाही पडणार की तो गंभोरो पक्षामुळे ते मरते. त्याच्यामुळे आपण गंभोर हे वॅक्सिन करत नाहीये. तर आपण फक्त काय करतो की पिलांना आपण लासोटा करतो आणि लासोटा बूस्टर करतो. ओके. आणि समजा आता कोणाला पिल्लं पाहिजे असतील, समजा आता जर तुम्ही किती दिवसापासून ती पिल्लं विकता? पिल्लं आपण 2 दिवसाची विकतो, कारण कसं आहे, पिल्लू जन्माला आल्यानंतर येलो कलरचा जो अंड्यामध्ये बलक असतो तर तो
पिल्लू 17व्या दिवसानंतर आपल्या पोटामध्ये घेत असतं. हा. आणि ते घेतल्यानंतर काय करतं की त्याच्यावर पाण्याची मात्रा आणि खाद्याची मात्रा म्हणजे प्रोटीन भरपूर असतं त्याच्यामध्ये. हा. तर त्याच्यामध्ये ते जवळपास 72 तास हे हा. जगू शकतात. आणि त्याच टायमिंगमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. म्हणजे कुठेही पिल्लं आपण पाठवू शकतो. म्हणजे सांगायचं झालं तर UP, बिहार, झारखंड या ठिकाणी सुद्धा ओके. आपण पिल्लं पाठवू शकतो. तर जे लोक 500 पिल्लं आपल्याकडे बुक करतात त्यांना आम्ही हा. ट्रेनिंग फुकट देतो. 40,000ची ट्रेनिंग असते, हा. ते आपण फुकट देतो. हा. त्याच्यामध्ये पिल्लाचं संगोपन, मोठ्याचं संगोपन, खाद्याचं नियोजन, बऱ्याच गोष्टी, कंपाऊंड वगैरे सर्व गोष्टी असतात ते आपण पूर्ण शिकवतो. हा. तर कसं होतं की तुम्ही 1 दिवसाचा पक्षी नेला तर तुमच्या इकडे पाण्याचं, खाद्याचं, वॅक्सिन तुम्ही प्रॉपर करू शकता. आणि याच्याने काय होतं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 1 दिवसाचं पिल्लू आलं, त्याला आपण लासोटा केलं, नंतर तुम्हाला करायचं तर गंभोरं करू शकता. त्याच्यानंतर लासोटा बूस्टर करा, गंभोरं बूस्टर करा, फाऊल पॉक्स करा, तुम्हाला जे वॅक्सिनेशन करायचे असेल ते तुम्ही करू शकता. आता होतंय काय की सांगायचं झालं तर मी 1 महिन्याचा पक्षी देतोय, पण मी वॅक्सिन केलंय का नाही तुम्हाला थोडंच माहिती आहे, कारण आपण स्कॅन करू शकत नाही त्या गोष्टी. बरोबर. तर ह्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही 1 दिवसाच्या पक्षापासूनच सुरुवात करा. खूप चांगलं नियोजन तुम्हाला करता येऊ शकतं. ओके. साधारण तुम्ही आता ते 1 दिवसाचं पिल्लू विकताय, ते हम्म. साधारण काय प्राइसने विकताय? 1 दिवसाचं पिल्लू आपण ₹55, हा. 15 दिवसाचं 90 आणि 1 महिन्याचं ₹130. ओके. जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी रेट होऊ शकतो का? नाही, आपण कमी रेटमध्ये करत नाही, पण आम्ही सर्व्हिस चांगली देतो. म्हणजे तुम्ही दिवसातून 5 मिनिटं आमच्याशी कॉलवर बोलू शकता, हा. किंवा आपला ग्रुप असतो हा. त्या ग्रुपवर तुम्ही तुमच्या पक्ष्यांचे व्हिडिओज किंवा मग काही असे तुम्हाला काही कुरपाला ते अडचणी येत असतील तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे आम्ही रेट कमी नाही करत, आम्ही पिल्लांची क्वालिटी चांगली देतो. ओके. आणि गावरान पोल्ट्री फार्म करायचे फायदे काय आहेत म्हणजे? गावरानचं कसं आहे, गावरानला सारखी चव सध्या कुठल्याच याला नाहीये. म्हणजे तुम्ही कावेरी असो, सोनाली असो, कुठलेही असो, जी गावरानला टेस्ट आहे ती कुठेच नाही भेटणार तुम्हाला. तर त्याच्यामुळे कसं आहे, सांगायचं झालंच तर गावरान पक्षाला आपल्याला रेट सुद्धा चांगला भेटतो. हा. स्वतःच तुम्हाला जर लाईट तुमच्याकडे समजा शेडमध्ये लाईट नसेल हा. तरीही तुम्ही कोंबड्या ह्या अंड्यावर बसू शकता, पिल्लं काढू शकता, त्यांची ब्रुडिंग करू शकता. त्या पद्धतीने म्हणजे आपला त्रास खूप असा कमी होतो. त्याचबरोबर यांचं कसं जेनेटिक आहे, त्यांना उकरून खायची सवय असते. त्याच्यामुळे तुमच्याकडे फ्री रेंजचा एरिया भरपूर असेल तर त्या फ्री रेंज एरियामध्ये तुम्ही मोकळ्या सोडू शकता. दिवसातून फक्त सकाळी समजा तुमच्याकडे कमी कोंबड्या आहेत तर कमी खाद्य टाका, संध्याकाळी थोडंसं खाद्य टाका, त्याच्यामध्ये तुमचं कुक्कुटपालन करू शकता. त्यासाठी प्युअर गावठी कोंबडी खूप चांगली आहे. ओके. आणि मेन म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर बरेच लोक ग्रीन फोडर वगैरे जास्त देतात, त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती ही आपणच सांगायचं झालं तर आपण रोज मेथी, पालक खाऊ शकतो का, तर नाही खाऊ शकत. बरोबर. आपल्याला कधी कधी चिकन, मटन ह्यासारख्या गोष्टी आपल्याला लागतात, तर आपल्याला सर्व गोष्टी मिळत आहेत. पण आपण जर ह्यांना फक्त ग्रीन फोडर ठेवणार, फ्री रेंजमध्ये ठेवणार, तर त्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होत नाही. तर याच्यासाठी कसं आहे की आपल्याला चांगलं फीड देणं गरजेचं आहे, चांगलं वॅक्सिनेशन, चांगलं मेडिसिन आणि पहिली गोष्ट चांगलं वातावरण त्यांना देणं गरजेचं आहे. म्हणजे वेळच्या वेळी तुम्ही कोर्सुलिनची फवारणी करा, वेळच्या वेळी तुम्ही चुना मारा, जेणेकरून काय आहे की तिथे बॅक्टेरिया लोड हा जास्त राहणार नाहीये आणि तुमचा पक्षी हा खूप चांगला होणार आहे. व्हेंटिलेशन चांगले, वेळच्या वेळी पडदे ओपन करा, वेळच्या वेळी पडदे बंद करा, ह्या सर्व गोष्टी केल्या तर तुमच्या कोंबड्या खूप चांगल्या राहतात. आणि दिवसभर तुम्ही चांगलं फीडिंग केलं तर कोंबड्या दिवसभर फिरतायत, त्यांची हेल्थ चांगली राहते आणि रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली वाढते. ओके. आपण जो आता आतमध्ये जो शेडमध्ये बघितलं तो खाली भुस्सा बघितलाय फ्लोरिंगचा, हो हो. तो साधारण तुम्ही किती दिवसानंतर चेंज करता? आपण कसं आहे 90 दिवस ते 120 दिवसापर्यंत बदलू शकतो. पण अट अशी आहे की आता सांगायचं झालं तर 100 कोंबड्यासाठी आपण तूस टाकलाय आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1000 कोंबड्या ठेवताय, तर मी सांगितलं 90 दिवस 120 दिवस, तर त्या हिशोबाने नाही चालत. तर कसं 50% तुम्हाला तूस दिसला पाहिजे आणि 50% बीट. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर पायाखाली दाखवा माझ्या, तर पायाला समजा बीट चिपकली शेडमध्ये, तुम्ही लिटरमध्ये चालताना, तर आपल्याला तूस बदलणं गरजेचं आहे. खाद्याचा जर खर्च कमी करायचा आला तर आपण समजा आता बाजारात भाजीपाला भेटतो, तर तो टाकावा की न टाकावा याच्याबद्दल काय सांगाल? बघा तुम्ही आता जर माझे व्ह्युअर्स आहेत म्हणजे आपले चॅनल जे रेग्युलर बघतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकही व्हिडिओमध्ये मी मार्केट वेस्ट टाकत नाहीये. त्याचं कारण कसं आहे की बऱ्याच ठिकाणी समजा कोबीचा पाला आणतात, नंतर मग टोमॅटो वगैरे आणतात, त्याच्यामध्ये फर्टिलायझर भरपूर वापरले असतात, त्याबरोबर पेस्टिसाइड वापरले असतात. जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. आणल्यानंतर ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचा, धुतल्यानंतर बारीक कट करायचा आणि तो टाकायचा. कारण कसं आहे, आता समजा इकडे तुम्ही ह्या मोकळ्या एरियामध्ये तुम्ही समजा त्यांना फिडिंग करताय, तर तेच तो पाला एखादी कोंबडी आहे ती घेऊन पूर्ण याच्यामध्ये फिरते आणि पूर्ण ते समजा सांगायचं झालं असतं भरपूर असा बॅक्टेरिया त्याच्याबरोबर घेऊन फिरत असते आणि खात असते. त्याच्यामुळे कोंबड्या जास्त आजारी पडतात. त्याच्यामुळे जर द्यायचं असेल तर एखादी ताडपत्री अंथरा, ताडपत्रीवर बारीक बारीक कट करून तिथे टाका
तर तुम्हाला तुम्ही देऊ शकता, काही इश्यू नाही. बागेमध्ये कोणती कोणती झाडं असावीत? बागेमध्ये सांगायचं झालं तर शेवगा हा खूप महत्वाचा आहे, शेवगा लावा. त्याच्यानंतर केळीची पानं लावा, म्हणजे केळी लावा. केळीची पानं खूप चांगल्या पद्धतीने कोंबड्या खातात. सुबाबूळ लावा, शेवरी लावा, हादगा लावा. त्याच्याबरोबर तुम्ही आजोला लावू शकता, मेथी घास लावू शकता. नेपियरचे एवढे सारे प्रकार आहेत, कुठलाही ग्रीन फोल्डर तुम्ही तुमच्या इथे लावू शकता. खूप सुंदर असं फार्म आहे. आपण आता बाहेर जाऊया. व्हिडिओ खूप लेंथी होते, पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर त्यांची जी पिल्लं आहेत त्या पिल्लांबद्दल त्यांनी ब्रूडिंग सेक्शन बनवलंय, ते काय बनवलंय त्याच्याबद्दल आपण आता बाहेर जाऊन ऐकूया. आता जो मी बघितलं की मी खूप ठिकाणी बघितलं की ते जेव्हा फीडिंग करतात तेव्हा ते बाहेर फेकून देतात असं, पण मी तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही त्या खाद्याच्या भांड्यामध्येच टाकताय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे सांगायचं झालं तर आता आपण फीडिंग खाली टाकतो आणि याच्यामध्येच कोंबड्या बीट करतात. भरपूर ठिकाणात बघत असाल तर खाल्ल्यानंतर कोंबडी तिथेच बीट करणार, तर मग इथे भरपूर असा बॅक्टेरिया हा तयार होत असतो आणि त्याच्यावरच तुम्ही जर फीड टाकलं तर काय होतं की कोंबडीचे बीट आणि फीड हे मिक्स मध्ये पोटात जातात. जर घाण पोटामध्ये गेली तर कोंबडी 100% तुमची आजारी पडणार. तर यासाठी खाद्याची भांडीच तुम्ही वापरा. तुम्हाला 100 कोंबड्यामागे 3 खाद्याची भांडी लागतात, 3 पाण्याची भांडी लागतात. त्या हिशोबाने तुम्ही नियोजन करून तुमच्या कुक्कुटपालनात येणारे जे रोग आहेत ते तुम्ही दूर ठेवू शकता. तुमचा साधारण हा तुमचा जो लँड आहे किती एकर मध्ये आहे? एकर नाहीये, हा आपला 23 गुंठ्यामध्ये आहे. ओके. आणि पूर्ण आपण कंपाऊंड केले. तुम्हाला कंपाऊंड कसं आहे, बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की चांगलं कंपाऊंड पाहिजे का? तर कसं आहे की कंपाऊंड जर चांगलं करत नसाल तर मुंगूस येणार, मांजर येणार, घुस तर कशी येऊ शकते, पण समजा कुत्रे वगैरे आले तर भरपूर आपला लॉस होऊ शकतो. तर यासाठी मित्रांनो तुम्ही 1 वर्ष लेट कुक्कुटपालन करा, पण तुम्ही कंपाऊंड चांगलं करा, शेड चांगलं करा, तरच तुम्ही कुक्कुटपालनास सुरुवात करा. ओके, म्हणजे ओपन रेंज मध्ये करायचं तर ओपन रेंज मध्ये बऱ्याच लोकांचं असं असतं की काय होतं की लोकांना वाटतं की लो बजेट मध्ये सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत, पण जेव्हा तुम्ही फार्मिंग करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात. कारण कसं आहे, सगळेच लोक अडचणी दाखवत नाहीत, फक्त चांगलं चांगलं ते दाखवतात लो कॉस्ट मध्ये. पण जे लो कॉस्ट करतात त्यांना एवढ्या अडचणी येतात की त्या लोक कोणी फेस नाही करत. सांगायचं झालं आता समजा आपण 7 फुटी कंपाऊंड मारले, 7 फुटाच्या वर काही लोकांच्या कोंबड्या जातात, अजून माझ्या गेल्या नाहीत. तर हे जर तुम्ही समजा ग्रीनेट मारून केलं, त्याच्यामधून मुंगूस आला किंवा मग तुमचा एखादा कुत्रा आला तर भरपूर असं नुकसान करू शकतो. तुम्ही त्यावेळेस फार्म मध्ये असला तर ठीक, नसला तर मग तुम्ही काय करणार आहेत. तर यासाठी आपण चांगलं कंपाऊंड केलंय. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला 1 इंचाचीच गाळा वापरायचा आहे. जाळी वापरणं 1 इंच, म्हणजे शेड चांगला करा. कारण कसं आहे, कोंबड्या दिवसभर तुमच्या फिरतायत, त्या सेफ्टीसाठी म्हणून समजा घार आली तर ते लपू शकतायत. पण रात्रीच्या वेळेस एखादा मुंगूस जर तुमच्या याच्यात घुसला तर जेवढा तुमच्या 1000 कोंबड्या असतील, 1000 कोंबड्या तो मारून टाकणार आहे. तर यासाठी रात्रीचा शेड हा खूप चांगला पाहिजे. आता आपण तुमच्या फार्मवरती बघतो, तिकडे द्वित फार्म म्हणजे पूर्ण माहिती दिली की कोंबड्या अंडी कमी देण्याचे कारण, किंवा इकडे जर बघितलं तर पूर्ण सगळीकडे पोस्टर आहेत. त्या पोस्टरबद्दल आपण त्यांच्याकडनंच माहिती ऐकून घेऊया की ते काय सांगतात. हे पोस्टर लावण्याचं कारण कसं आहे की बरेच लोक व्हिजिटिंगला येतात आणि मग ते प्रश्न विचारत असतात, तर ते प्रश्नाची उत्तरच आपण इकडे डायरेक्ट केलेले. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अंडीच कमी देण्याचा प्रॉब्लेम होत असतो. तो का होतो, तर त्याची सर्व जवळपास 20 लक्षणं हे आपण दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण रोगाचे इकडे हे सर्व पोस्टर लावलेत. आपल्याकडे ट्रेनिंगला जे लोक येतात, आपण महिन्यातून किंवा मग 15 दिवसातून आपण एक ट्रेनिंग घेत असतो. त्याची 1500 रुपये आपण फी ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही प्रशिक्षण, म्हणजे पूर्ण प्रशिक्षण हे आपण देतो. त्याचबरोबर इथे राहणं, तुम्हाला नॉनव्हेज अनलिमिटेड जेवायला आपण ठेवतो. कुठल्या ट्रेनिंगमध्ये असं जेवायला नॉनव्हेज ठेवत नाहीयेत, आपण नॉनव्हेज अनलिमिटेड जेवायला देतो आणि पूर्ण दिवसभर हे आपण याच्यामध्ये शिकवत असतो. तर कोणाला ऑनलाईन जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही माझे संपर्क साधू शकता. आता मी खूप सारे फार्म बघितले, पण मला ही सिस्टम नाही बघितली मी कुठे, की तुम्ही आता साधारण ही चिऱ्याची भिंत बांधली आणि आतमध्ये एक छोटे छोटे रूम बनवलेत. त्या रूम बद्दल काय सांगा. सर कसं आहे माहितीये का, आता सांगायचं झालं तर आपण काय करतो की इथे दाखवतो तुम्हाला. तर हे आपण ब्रूडर्स तयार केलेत. याच्यामध्ये कोंबडी आहे आणि एक इथे हे बल्ब लावलाय. आता आपण कोंबडी खाली साधारण आपण 10 ते 15 पिल्लं ठेवू शकतो, पण आपण याच्यामध्ये तुम्ही बघत झालं 40-50 पिल्लं आपण हे एका कोंबडीमागे सोडलेले. बरोबर आहे. याचा काय होतं की कोंबडीला आपण प्रॉपर पक्ष्यांना हिट देऊ शकत नाही, म्हणून आपण इकडे बल्ब लावलाय आणि बल्ब लावून ती पूर्ण हिट होते, म्हणजे ब्रूडिंग करायला आपल्याला सोपं जातं. तर साधारण आपण एक कोंबडी म्हटली तर एक कोंबडी किती पिल्ले सांभाळते? कसं तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर पिल्लं काढताना तर कोंबडी लोक 20-20, 25-25 अंडी ठेवतात.
पिल्लही काढतात. पण जेव्हा पिल्लं कोंबडी घेऊन फिरते तर तेव्हा एक शेवटी म्हणजे एखाद महिन्यापर्यंत 4 ते 5च पिल्लं शिल्लक राहतात. तर त्याचं कारणच मित्रांनो येते की कोंबडी तुम्ही बाहेर सोडू नका. कारण कसं प्रॉपर त्यांना फीड भेटणार नाही, प्रॉपर पाणी नाही भेटणार आहे, प्रॉपर टेम्परेचर नाही भेटणार आहे. तर आपण काय करतो की ह्याच्यामध्ये हे ठेवतो पिल्लं, रात्रीच्या वेळेस लाईट लावतो, म्हणजे रात्र दिवस पिल्लं खात राहतात आणि त्यांची ग्रोथ खूप चांगली होते. ओके. आता आपण चाललोय की त्यांचा ब्रूडिंग सेक्शन आहे, हो, म्हणजे चल. जिकडे प्युअर गावरान पद्धतीने पिल्लं काढली जातात. आता आपण ज्या सेक्शन मध्ये बघतोय, कारण प्युअर गावरान म्हटल्यानंतर तुम्ही आता बोललात की मी स्वतः जिकडे पिल्लं तयार करतोय कुठली, आता तुम्ही हॅचिंग मशीन घेतलंय, पण हो. त्याच्या आधी तुम्ही इकडे त्यांचं बघितलं तर अशा प्रकारे त्यांनी सिस्टम केली होती. त्याच्यामध्ये ती पिल्लं बाहेर म्हणजे अंडी उगवली जातात. साधारण किती दिवसामध्ये ही पिल्लं बाहेर येतात? एक साधारण इन्क्युबेटर असो किंवा कोंबडी 21 दिवसानंतर पिल्लं हे काढत असते. ओके. आणि आपण काय करतो, ह्या कोंबड्या बाहेर सोडत नाहीत, आपण इकडेच त्यांना चांगलं लेअर फीड देतो खायला ओके. आणि कॅल्शियम मल्टीविटामिन्स असं पाणी देतो प्यायला रेग्युलर. कारण कसं आहे की कोंबडी अंड्यावर बसल्यावर ती स्ट्रेस मध्ये असते, जेमतेम बाहेर जाणार, कुठून तरी खाणार आणि येऊन परत आपल्या अंड्यावर बसणार. बरोबर. तर यासाठी त्यावेळेस आपल्याला तिला चांगलं खाद्य देणं गरजेचं आहे, जेणेकरून तिच्यामध्ये आता कसं आहे की पिल्लं हे करण्यासाठी दिवसातून ती जवळपास 23 तास ही एकाच पोझिशन मध्ये बसणार आहे. बरोबर. तर तिला खूप अशा गोष्टी नंतर होतात, म्हणजे पिल्लं बाहेर काढली की लगेच तिला लंगडेपण वगैरे येणं, तर ह्यासारख्या गोष्टी येतात. तर त्या येऊ नये ह्यासाठी आपण त्यांना चांगलं फीड आणि चांगलं पाणी देत असतो. आपण बघू शकतो का तुम्ही पिल्लं आता बाहेर कुठल्या कोंबडीचे आले का? हो, इथे एका कोंबडीचे पिल्लं आहेत. मी बघू हे शकता. बघा, म्हणजे हे आता नुकतीच बाहेर आलेली हो, पिल्लं आहेत. आताच जन्माला आले. पण एक कोंबडीचं किती अंडी ठेवायचं प्रमाण असतं, म्हणजे किती साधारण अंडी साधारण तुम्ही मोठी कोंबडी असेल तर जास्तीत जास्त 15 हा. किंवा मग त्यापेक्षा कमी ठेवली तर खूप चांगला असा रिझल्ट येतो. की समजा मी एकाच वेळेस 5-5, 10-10 कोंबड्या बसवतो. 10-10 बसवल्या की त्या पूर्ण त्याचे पिल्लं कलेक्ट करतो आणि एकाच कोंबडी खाली बल्ब लावून देऊन टाकतो, म्हणजे आपल्या 10 कोंबड्या आहेत त्या परत अंडे द्यायला मोकळ्या होतात. पण साधारण तुम्ही जर पिल्लापासून सुरुवात केली तर जेव्हा कोंबडी पहिलं अंड, जर तुमच्या फार्म मध्ये पहिलं अंड एखाद्या कोंबडीने दिलं तर त्या कोंबडी दिल्यानंतर त्या दिवसापासून पुढचे 18 महिने तुम्ही हे सांभाळू शकता. आणि कोंबडा जो आहे तो कोंबडा 6 महिन्यानंतर क्रॉसिंग करायला सुरुवात होतो. क्रॉसिंग करायला सुरुवात झाली की पुढचे 6 महिने ठेवायचे, म्हणजे एका वर्षानंतर कोंबडा हा आपल्या फार्म मधून बाहेर काढून बाहेर टाकायचा. काढून. आता आपण गावठी म्हटलं की गावठी म्हटल्यानंतर ह्यांना लसीकरण करणे गरजेचं आहे का? कसं आहे, बऱ्याच लोकांचं, मला आता माझं स्वतःचं चॅनल असल्यामुळे मला भरपूर असे कॉल येतात की गावरान आहे, ती उकिरड्यावरची कोंबडी आहे, तिला उकिरड्यासारखं चांगलं फीड द्यायची काय गरज आहे, तुम्ही चांगलं फीड देताय, काय गरज आहे, लसीकरण करण्याची काय गरज आहे. ती तर कोंबडी गावरान आहे, प्युअर गावठी आहे, तिला गरजच नाही. पण मित्रांनो कसं आहे, आपल्या घरामध्ये विशिष्ट जागेवर कोंबडी वरती बसायची, सकाळी आपली घरची मंडळी ते पूर्ण साफ करून घ्यायची. तर त्याच पद्धतीने आपण 1000 कोंबड्या ठेवताय तर रोज तुम्हाला साफ करणं शक्य नाही, त्यासाठी आपण लिटर पद्धत वापरतो. तर त्याच पद्धतीने कसं आहे की गावाकडची कोंबडी ती व्यवस्थित ठिकाणी बसायची, तिला कधी कधी चुकून असे रोग यायचे, म्हणजे एखाद्या गावात साथ आली तर ते पूर्णच्या पूर्ण लॉट जायचा. पण आपण जास्त कोंबड्या ठेवतो त्याच्यामुळे कसं आहे की जास्त बीट पडणार, त्याच्यातून अमोनिया गॅस जास्त तयार होणार आणि त्या गॅसपासून भरपूर असे आजार ही कोंबड्यांना होत असतात. तर ह्यासाठी आपण पहिल्या दिवशी एक तर मॅरेक्स करायलाच पाहिजे, पण जर जास्त पिलं निघत असेल तर मॅरेक्स करू शकता, बाकी तुम्ही घरच्या घरी नाही करू शकत. 7व्या दिवशी लासोटा, 14व्या दिवशी बूस्टर गंभोरोचा करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लासोटा 21व्या दिवशी बूस्टर करायचं आहे आणि 28व्या दिवशी गंभोरो बूस्टर करायचं. ॲक्च्युली 7व्या दिवशी गंभोरो फक्त करायचा असतो, मी चुकून बूस्टर बोललो. त्याच्यानंतर 35व्या दिवशी फाऊल फॉक्स, म्हणजे देवी रोगामुळे भरपूर असे पक्षी मरतात, तर ते देवी करू शकता तुम्ही. 35 ते 42 दिवसापर्यंत देवी फाऊल फॉक्स करू शकता. त्याच्यानंतर अर्धा किलोच्या वर, म्हणजे 600 ग्रॅमच्या आसपास आम्ही R2B हे वॅक्सिन करतो आणि प्रत्येक 30 दिवसाने किंवा मग जास्तीत जास्त 45 दिवसापर्यंत आपण हे R2B वॅक्सिनेशन करत असतो. ठीक आहे, खूप सुंदर रीतीने आपल्याला ह्या फार्मबद्दल त्यांनी माहिती सांगितली. सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद. खूप आपल्या व्ह्यूवर्स बरोबर सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. जर तुम्हाला अजून जर अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्प्ले नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर इकडे ट्रेनिंगसाठी आलात तर तुम्हाला इकडे राहण्याची, खाण्याची सगळी सोय केली जाईल. जर तुम्ही जास्त लांबून येत असाल तर तुम्हाला इकडे येऊन राहू शकता. दिवसभराचं ट्रेनिंग घेऊन तुम्ही दुसऱ्याशी जाऊ शकता. सो अशा प्रकारे या फार्मवरती फॅसिलिटीज आहेत. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि विराज चला बघतो यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.